नेक्स्ट टॉपिक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, तर या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक बुकमध्ये एक्सपेरिमेंट दिला. ठीक आहे, तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आपण, तर एक बॉईल वॉटर आहे. ठीक आहे, म्हणजे हे वॉटर आहे, एका बिकरमध्ये वॉटर घेतलं आणि ते वॉटरचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. तर 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये आपण काय केलं, 3 आयडेंटिकल म्हणजे सेम मास असलेले, ठीक आहे, सेम मास असलेले आपण 3 स्पियर घेतले. त्यामध्ये पहिला स्पियर घेतला आपण आयर्नचा. ठीक आहे, आयर्न म्हणजे Fe. त्याच्यानंतर सेकंड स्पियर घेतला कॉपरचा आणि थर्ड स्पियर घेतला आपण लीडचा. ठीक आहे, लेड किंवा लीड. ठीक आहे, तर तिसरा स्पियर घेतला आपण लेडचा. तर हे 3 आयडेंटिकल स्पियर आहे. आयडेंटिकल स्पियर म्हणजे सेम साईजचे. ठीक आहे, तर या 3 स्पियरला आपण काय केलं, बॉईल वॉटरमध्ये ठेवलं आणि काही वेळानंतर जेव्हा या तिन्ही स्पियरचं टेम्परेचर एकसारखं होईल म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस होईल, त्यावेळेस आपण काय केलं, बॉईल वॉटरमधून 3 स्पियर काढले आणि वॅक्समध्ये त्यांना आपण इमिजिएटली सोडून दिलं. 3 वेगवेगळ्या पोझिशनला 3 स्पियरला आपण वेगवेगळं सोडून दिलं. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की जे काही आयरन बॉल आहे तो आयरनचा बॉल नाही काय एकदम खाली म्हणजे थोडा जास्त खाली वॅक्सला मेल्ट करून खाली गेला, त्याच्यापेक्षा थोडा कमी खाली गेला तो म्हणजे कॉपरचा स्पियर, आणि थर्ड स्पियर जे आहे लेडचा तो एकदम वर राहिला, म्हणजे या दोघांच्या कंपॅरिझनला तो जास्त खाली जाऊ शकला नाही. तर म्हणजे आपल्याला लक्षात येते या एक्सपेरिमेंट वरून की जरी या तिन्ही स्पियरला आपण वॉटरमध्ये ठेवलं म्हणजे वॉटरचं टेम्परेचर जास्त होतं आणि मग त्यांनी काय केलं, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली. तर मग सगळ्यांनी एकसारखीच हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करायला पाहिजे होती, पण झालं असं की यांचं टेम्परेचर इक्वल राईज झालं, म्हणजे तिघांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालं, पण तिघांनी या आयरनच्या स्पियरनं, कॉपरच्या स्पियरनं आणि लेडच्या स्पियरनं जी काही हीट एनर्जी आहे तर ते डिफरंट गेन केली. हीट एनर्जी या तिन्ही स्पियरनं कोणापासून गेन केली, तर वॉटरपासून गेन केली. जरी सुद्धा यांचं टेम्परेचर सेम होतं म्हणजे इक्वल टेम्परेचर राईज झालं, तरी सुद्धा या तिघांनी जी काही हीट एनर्जी गेन केली तर ते हीट एनर्जी कशी गेन केली, वेगवेगळी हीट एनर्जी गेन केली. आणि वेगवेगळी हीट एनर्जी जेवढी काही हीट एनर्जी या तिन्ही स्पियरनं गेन केली होती, तर मग ती हीट एनर्जी त्यांनी काय केली, वॅक्सला दिली, म्हणजे हीट एनर्जी त्यांनी रिलीज केली. आणि जेवढी हीट एनर्जी रिलीज करत गेले तेवढे वॅक्सला मेल्ट करत खाली येत गेलं. तर जर समजा या तिन्ही स्पियरनं एकसारखी जर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली असती तर या तिन्ही स्पियर एकाच लाईन मध्ये आले असते, म्हणजे त्यांनी तेवढं इक्वल वॅक्सला मेल्ट केलं असतं. पण असं झालं का, तर असं नाही झालं. तर असं कशामुळे नाही झालं, तर लक्षात घ्या की एक प्रॉपर्टी असते की ज्या प्रॉपर्टीमुळे ती प्रॉपर्टी प्रत्येक मटेरियलला, म्हणजे इथं आयरनला, कॉपरला आणि लेडची म्हणजे त्यांची जी काही त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू असेल तर ती प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी असेल, डिफरंट असेल. जर ती व्हॅल्यू त्या प्रॉपर्टीची सेम असते तर हे तिन्ही जे काही स्पियर आहे तर एकसारखंच त्यांना वॅक्सला मेल्ट केलं असतं. कशामुळे तर त्या तिघांचं टेम्परेचर सारखं होतं. पण तसं झालं का, तर नाही झालं. तर असं कशामुळे नाही झालं, तर यांची जी काही एक स्पेशल प्रॉपर्टी असते की त्या स्पेशल प्रॉपर्टीवर डिपेंड करते की कोणता पण मटेरियल किती अमाऊंटची हीट एनर्जी किंवा त्याचं टेम्परेचर राईज करताना ते किती अमाऊंटची हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करते. तर ती प्रॉपर्टी असते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असेल, तर डिफरंट असेल. तर इथं आयरन, कॉपर आणि लेड या तिघांची स्पेसिफिक हीट एनर्जी डिफरंट असल्यामुळे या तिन्ही स्पियरनं काय केलं, तर डिफरंट हीट एनर्जी गेन केली. तर या तिघांची जर समजा सेम असते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तर तिघं पण एकसारख्याच लेवलला गेले असते वॅक्स मध्ये, पण तसं झालं नाही. तर म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी काही प्रॉपर्टी आहे तर ही प्रॉपर्टी प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असेल, डिफरंट असेल. आणि त्या डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा आपल्याला आपल्या बुकमध्ये टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये डिफरंट मटेरियल्स दिले, त्याच्यामध्ये वॉटरची सुद्धा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लीडची नाही दिली, कॉपरची दिली आणि आयरनची दिली. ठीक आहे, तर मग ही प्रॉपर्टी काय असते ते बघू आपण. तर मग ही प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ
ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय, तर आपल्याकडे एक युनिट मास आहे. म्हणजे आपल्याकडे युनिट मास म्हणजे काय, तर युनिट मास म्हणजे एक तर किलोग्राम मध्ये युनिट घेऊ शकतो आपण किंवा ग्राम मध्ये. तर आपल्याकडे 1 किलोग्राम युनिट मास आहे. तर मग आता हे 1 किलोग्राम मास कशाचं आहे, तर आपण इथे घेऊ आयरनचं. ठीक आहे, आयरनचं 1 किलोग्राम मास आहे. तर मग आयरनला, हे आयरनचं टेम्परेचर आहे 14 डिग्री सेल्सिअस. या 14 डिग्री सेल्सिअसला आपला आयरन आहे. तर आयरनचं टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस पासून आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस ना वाढवायचं म्हणजे 15 डिग्री सेल्सिअस करायचं असेल, तर 1 डिग्री सेल्सिअसचं आयरनचं टेम्परेचर म्हणजे युनिट मासचं टेम्परेचर जर समजा आपल्याला वाढवायचं असेल, तर ह्या मटेरियलला किंवा या ऑब्जेक्टला किती अमाऊंटची हीट एनर्जी लागते, तर त्याला आपण काय म्हणलो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याला आपण काय म्हणलो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण ही स्मॉल लेटर सी न डिनोट करतो. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याकडे युनिट मासचं ऑब्जेक्ट असेल आणि त्या युनिट मासच्या ऑब्जेक्टचं जर समजा 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचा असेल, तर त्या मटेरियलनं ते मटेरियल किती एनर्जी आवश्यक असेल, त्याला किती एनर्जी ते काय करेल, ऍब्झॉर्ब करेल किंवा किती एनर्जी रिक्वायर्ड असेल, त्याला आपण काय म्हणाल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही डेफिनेशन खूप सोपी आहे, हे तुम्हाला समजलं असेल. की आता लक्षात घ्या की प्रत्येक मटेरियलला 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवायचं असेल आपल्याला त्या मटेरियलचं, तर तेवढी एकसारखी हीट लागते का, तर नाही लागत. कशामुळे, तर आपण हे एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंट मध्ये आपण सगळ्यांना एका फिक्स टाइम साठी आपण काय ठेवलं होतं, बॉईल वॉटर मध्ये ठेवलं होतं आणि त्यांना सोडून दिलं. तर त्यांना जेवढी हीट एनर्जी इथं गेन केली, तेवढीच हीट एनर्जी इथं त्यांना काय केली, रिलीज केली. आणि रिलीज केल्यामुळे ही हीट एनर्जी कोणाला भेटली, तर वॅक्सला भेटली. आणि वॅक्सला एनर्जी भेटल्यामुळे वॅक्सची काय झाली, स्टेट चेंज झाली. वॅक्स काय झालं, मेल्ट झालं. आणि जेवढं वॅक्स मेल्ट केलं तेवढं ते मटेरियल खाली 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 येत गेलं. ठीक आहे, तर मग असं लक्षात येते आपल्याला की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी प्रत्येक मटेरियलची काय डिफरंट असते. ठीक आहे, तर मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन सुद्धा बघितली आपण. डेफिनेशन काय, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं जर आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल 1 डिग्री सेल्सिअसनं, तर मग या मटेरियलला किती अमाऊंटची हीट लागते, त्या अमाऊंटच्या हीटला आपण काय म्हणाल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं जे काही युनिट असेल ना, तर ते असेल कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. काय युनिट आहे, सीजीएस मध्ये कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला सीजीएस युनिटच लक्षात ठेवायचं आहे. कशामुळे, तर आपल्या बुक मध्ये जे काही टेबल दिला त्याच्यामध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही आपल्याला कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस मध्येच दिली आणि न्यूमेरिकल मध्ये पण कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. लॅटेंट हीटचं युनिट काय होतं, कॅलरी पर ग्राम. लॅटेंट हीटचं युनिट काय होतं, कॅलरी पर ग्राम. आणि इथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. हे दोन्ही युनिट लक्षात घ्या ज्यावेळेस आता आपल्याला न्यूमेरिकल वर यायचं आहे. कारण की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर थेरोटिकल हे एक्सपेरिमेंटचा क्वेश्चन विचारू शकते, पण मॅक्झिमम एकतर डेफिनेशन विचारतील किंवा याच्यावर न्यूमेरिकल खूप विचारते. त्याचे न्यूमेरिकल आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर न्यूमेरिकल वरून आपल्याला हे सगळं टॉपिक्स कळणारच आहे हा टॉपिक. तर या टॉपिक मध्ये जास्त थेरी मध्ये न राहता आपण न्यूमेरिकल वर भर देऊ. ठीक आहे, न्यूमेरिकल इझी आहेत पण थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर लागतात. तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तर तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि न्यूमेरिकल समजून घ्यायची व्यवस्थित. ठीक आहे, तर मग हे झालं आपलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बद्दल. ठीक आहे, तर मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही प्रॉपर्टी आहे की त्या प्रॉपर्टी वरून आपण कोणत्या मटेरियलनं किती हीट ऍब्झॉर्ब केली किंवा किती हीट एनर्जी गेन केली किंवा किती हीट एनर्जी त्यांना रिलीज केली हे आपण सांगू शकतो. ठीक आहे, तर मला सांगा की या 3 मटेरियलचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशी असेल, वेगवेगळी. म्हणजे आयरनची जर समजा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल C1, कॉपरची असेल C2, तर लेडची काय असेल C3. ठीक आहे, तर मग आता जर समजा आपल्याला इथं फाइंड करायचं आहे की किती अमाऊंट याला जेव्हा या आयरनला आपण या बॉईल वॉटर मध्ये आपण पुट केलं होतं,
तर तेव्हा त्या कॉपरनं किती अमाऊंटची हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली हे जर समजा फाइंड करायची असेल आपल्याला, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब म्हणजे क्यू फाइंड करायची असेल, याची टोटल हीट एनर्जी त्यांना ऍब्झॉर्ब केलेली, तर या आयरन बॉलनं हीट एनर्जी ऍब्झॉर्ब किती केली तर हे आपण कसं फाइंड करेल? एक तर पहिले मास ऑफ आयरन, जर समजा आयरनचं मास हे जे काही स्पियर असेल, या आयरनचा स्पियर कसं जर मास समजा m1 असेल, तर मग m1 इंटू सेकंड थिंग मास इंटू C1 म्हणजे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आयरन, हे m1 म्हणजे काय? मास ऑफ आयरन. आपण इथं फाइंड काय करायलो? हीट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय आयरन. या आयरनच्या स्पियरनं किती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली हे जर फाइंड करायचं असेल तर आपण कसं फाइंड करेल? एक तर m1 इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आयरन इंटू चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे कसं की जर सुरुवातीला आयरनचं टेम्परेचर असेल 20 डिग्री सेल्सिअस, किती असेल? 20 डिग्री सेल्सिअस. याला आपण या बॉईल वॉटर मध्ये ठेवल्यानंतर याचं टेम्परेचर किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सुरुवातीला होतो 20, नंतर झाला 100, तर इथे चेंज इन टेम्परेचर काय येईल? 100 - 20 म्हणजे 80 एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, तर मग या तिघांचा जर समजा आपल्याला इथं मासची व्हॅल्यू माहित असेल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची व्हॅल्यू तर आपल्याला टेबल मध्ये दिलीच आहे, तर मग आयरनची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते 0.110 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. 0.110 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाची आहे? तर आयरनची आहे. तर आयरनची आणि कॉपरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी लक्षात ठेवा, कारण की आयरन आणि कॉपरवरच न्यूमरिकल येतील, त्यामध्ये कॉपरवर जास्त येतील. तर कॉपरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असते? तर कॉपरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. सेकंड थिंग, वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असते? तर वॉटरची असते 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे? 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ही कशाची आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? कॉपरची 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आणि इथं जे काही C1 म्हणजे आयरनची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते, तर ती किती असते? 0.110 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर डिफरंट मटेरियलची डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी राहणार आहे, हे एवढं लक्षात घ्यायचं. हे झालं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर. तर आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवरून त्या मटेरियलनं हीट एनर्जी किती ऍब्झॉर्ब केली हे फाइंड करू शकतो. तर मग हीट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द मटेरियलचा फॉर्म्युला काय असेल? इज इक्वल टू फर्स्ट थिंग मास ऑफ that object into specific heat capacity of that object into change in temperature, डेल्टा टी, याला आपण डेल्टा म्हणतो. ठीक आहे, डेल्टा म्हणजे चेंज, तर याला वाचताना काय म्हणतात? डेल्टा टी. डेल्टा टीचा मीनिंग काय असेल? तर चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय? तर एकतर टेम्परेचर कसं इन्क्रीज होईल किंवा एकतर टेम्परेचर काय होईल? डिक्रीज होईल. तर मग डिक्रीज इन टेम्परेचर किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे काय असेल? डेल्टा टी. ठीक आहे, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. तर या गोष्टी लक्षात ठेवा. न्यूमरिकल आपल्याला शिकायचे आहेत आणि न्यूमरिकलसाठी आपल्याला हीट एक्सचेंजचा टॉपिक माहित पाहिजे. तर हीट एक्सचेंज म्हणजे असते काय? तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हीट एक्सचेंज मध्ये काय की बुक मध्ये दिलेलं आहे डायग्राम, त्याच्यामध्ये काय दिलं तर हीट रेजिस्टिंग मटेरियल दिलं त्याच्या आउटसाइडचं. त्याच्यामध्ये काय केलं आपण? दोन ऑब्जेक्ट ठेवले. एक ठेवला आपला हॉट ऑब्जेक्ट आणि दुसरा ठेवला आपण कोल्ड ऑब्जेक्ट. तर दोन हॉट ऑब्जेक्टला आणि कोल्ड ऑब्जेक्टला जर आपण जवळ जवळ ठेवलं तर इथं काय होईल? तर हीट एक्सचेंज होईल. हीट एक्सचेंज म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट हीट रिलीज करेल आणि एक ऑब्जेक्ट काय करेल? हीट गेन करेल. ठीक आहे, रिलीज करणे, ठीक आहे, आणि सेकंड थिंग काय होईल? गेन करायचं. तर म्हणजे मला सांगा की कोणतं ऑब्जेक्ट हीट रिलीज करेल? रिलीज कोण करते? ज्याच्याजवळ जास्त हीट आहे ते रिलीज करेल. ठीक आहे, तर मग इथं हॉट ऑब्जेक्ट मध्ये जास्त हीट असेल म्हणजे हॉट ऑब्जेक्ट काय करेल? हीट रिलीज करेल. हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करेल आणि कोल्ड ऑब्जेक्ट काय करेल? हीट गेन करेल. तर मग हॉट ऑब्जेक्ट कुठपर्यंत हीट गेन करणार आहे? जोपर्यंत या दोघांचं टेम्परेचर सारखं होणार नाही तोपर्यंत हॉट ऑब्जेक्ट काय करत राहील? हीट रिलीज करत राहील आणि तोपर्यंत कोल्ड ऑब्जेक्ट हीट गेन करत राहील. तर इथं जे काय हीट एक्सचेंजची प्रोसेस होईल, तर या हीट एक्सचेंजच्या प्रोसेसमध्ये काय होईल की जेवढ्या अमाऊंटची हीट एनर्जी
जेवढ्या अमाऊंटची हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट रिलीज करेल तेवढ्याच अमाऊंटची हीट एनर्जी, जेवढी हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट रिलीज करणार आहे तेवढीच हीट एनर्जी काय करेल तर कोल्ड ऑब्जेक्ट गेन करेल. म्हणजे हीट एनर्जी रिलीज बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय असेल, हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. तर हेच आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणजे काय आहे तर हीट एनर्जी रिलीज बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढ्या अमाऊंटची हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट रिलीज करेल तेवढ्याच अमाऊंटची हीट एनर्जी काय करेल कोल्ड ऑब्जेक्ट गेन करेल. हे झालं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. एक मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकते, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर सांगायचं आपण की द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय किंवा द अमाऊंट ऑफ हीट रिलीज बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. हे झालं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. अशा प्रकारे आपला थेरॉटिकली सगळं जे काही युनिट आहे तो थेरॉटिकल पोर्शन आपला इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर एक्झरसाइज मधले जेवढे काही थेरी क्वेश्चन आहेत तर तेवढे थेरी क्वेश्चन लिहायचे. ठीक आहे. आणि जे काही न्यूमरिकल आहे कॅलरीमीटर जे आहे ते कॅलरीमीटर न्यूमरिकल मध्ये मोडते आणि कॅलरीमीटरचे न्यूमरिकल असतील किंवा कुठले पण न्यूमरिकल असतील तर मी त्याचा ते तुम्हाला इथं सांगतो. न्यूमरिकल घेणार आहोत आपण आता त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तर दोन फॉर्म्युल्याचा आपण यूज करतो. ते दोन फॉर्म्युले म्हणजे कोणते तर लक्षात घ्या की हीट एनर्जीचे दोन फॉर्म्युले असतील. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब और गेनचे. तर हीटचा पहिला फॉर्म्युला कोणता असेल जर समजा ती लॅटेंट हीट असेल म्हणजे जेव्हा स्टेट चेंज होईल त्यावेळेस हीट एनर्जी गेन और रिलीज बाय द ऑब्जेक्ट. जे काही हीट एनर्जी एकतर ऑब्जेक्ट काय करेल हीट एनर्जी गेन करेल किंवा एकतर हीट एनर्जी काय करेल रिलीज करेल. म्हणजे हिटिंगची प्रोसेस असेल तर हीट एनर्जी काय करेल गेन करेल आणि कुलिंगची प्रोसेस असेल तर ऑब्जेक्ट काय करेल हीट एनर्जी रिलीज करेल. ठीक आहे. दोन प्रोसेस आहे. म्हणजे एकतर सॉलिड मधून लिक्विड व्हायला किंवा लिक्विड मधून सॉलिड व्हायला लिक्विड मधून गॅस व्हायला किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला त्यावेळेस हे ऑब्जेक्ट काय करेल हीट एनर्जी गेन करेल. आणि ज्या वेळेस ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज होईल म्हणजे टेम्परेचर कमी होईल किंवा ऑब्जेक्ट गॅसियस स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये येईल किंवा लिक्विड स्टेट मधून सॉलिड स्टेट मध्ये येईल त्यावेळेस ऑब्जेक्ट काय करेल हीट एनर्जी रिलीज करेल. तर मग ज्यावेळेस स्टेट चेंज होईल त्यावेळेसची जी काही हीट असेल तर ती हीट काय असेल मास इंटू लॅटेंट हीट. मास इंटू फॉर्म्युला काय असेल लॅटेंट हीट. ठीक आहे. हीट एनर्जी गेनचा किंवा हीट एनर्जी रिलीजचा एकच फॉर्म्युला असेल केव्हाचा ज्यावेळेस टेम्परेचर चेंज होईना झालं पण स्टेट चेंज व्हायला त्यावेळेसचा फॉर्म्युला कोणता असेल मास इंटू लॅटेंट हीट. आणि ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होईल त्यावेळेस हीटचा फॉर्म्युला काय असेल मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट हीट ॲब्झॉर्ब करत असेल म्हणजे हीट गेन करत असेल त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय होईल इन्क्रीज होईल म्हणजे इथं काय असेल इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट हीट एनर्जी रिलीज करत असेल त्यावेळेस इथं टेम्परेचर कोणतं असेल डिक्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. तर मास स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर हे केव्हाचा ज्यावेळेस ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेंज होईल त्यावेळेसचा हीट एनर्जीचा फॉर्म्युला कोणता मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्टची स्टेट चेंज होईल त्यावेळेस फॉर्म्युला कोणता असेल हीट एनर्जीचा मास इंटू लॅटेंट हीट. तर हे एल म्हणजे लॅटेंट हीट असते सी म्हणजे स्पेसिफिक हीट असते. तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपल्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन माहित पाहिजे कशाची वाटरचं. तर वाटरचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती असते 80 कॅलरी पर ग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर वाटरचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किती असते तर 540 कॅलरी पर ग्राम. ज्यावेळेस मी लॅटेंट हीट नावाचा कन्सेप्ट शिकवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर तेव्हा लक्षात नाही ठेवलं तरी आता हे लक्षात ठेवायचं की ही कशाची लॅटेंट हीट आहे तर फ्युजनची. त्याची व्हॅल्यू किती असते 80 कॅलरी पर ग्राम. आणि ही जी काही लॅटेंट हीट आहे ती कशाची आहे वेपरायझेशनची. ठीक आहे. लक्षात राहील. त्याच्यानंतर आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला माहित ठेवायची तर ते कसे तर वाटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असते 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या लॅटेंट हीटचं युनिट आहे कॅलरी पर ग्राम. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ही स्पेसिफिक हीट
कॅपॅसिटी कशाची लिहिली मी इथं, तर वॉटरची. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. जर समजा आपलं कॅलरीमीटर कॉपरचं मेड असेल तर त्या कॉपरच्या कॅलरीमीटरचे न्यूमेरिकल पाहायचे आहे. ठीक आहे, तर मग कॅलरीमीटरचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असेल तर हीच असेल 0.1 इंटू कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर हे दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायचे की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वॉटरची किती आहे तर 80 कॅलरी पर ग्राम. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वॉटरची किती आहे तर 540 कॅलरी पर ग्राम. आणि त्याच्यानंतर लॅटेंट हीट ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे तर 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर किती आहे तर 0.1 कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. या व्हॅल्यू लक्षात जरी नाही राहिल्या तरी न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला लक्षात येतीलच. फक्त हे माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर हे समजा कन्फ्युजिंग वाटत असेल, काही कळलं नाही असं वाटत असेल तर न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला कळून येईल. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला टॉपिक कळला असेल थिओरिटिकली. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन वगैरे सगळं आपण बघितलं. थँक्यू.